सर, आज शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्याच्यामध्ये त्यांनी असा आरोप केला, की टाकळी हाजी पोलीस चौकीमध्ये एका बनावट पोलिसाची नेमणूक केली गेलेली आहे. त्याच्या विषारी दारूंच्या भट्ट्या आहेत आणि त्याच्यावर गुन्हा देखील नोंद झालेला आहे. तर त्या बाबतीत काय सांगाल? असे कोणतेही इतर अधिकारी किंवा पोलिसाची नेमणूक केलेली नाही आहे आणि जे काही कायदेशीर आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई चालू आहे. आता मध्यंतरी एफ-डी-एची कारवाई झाली. 1.25 लाखांचा गुटखा त्या ठिकाणी पकडला गेला. तर यामध्ये देखील हा अधिकारी पोलिसांसोबत असल्याचं दिसलं. त्यांच्यासोबत तो फिरायचा आणि तेच आता त्या प्रकरणामध्ये ज्याच्यावर गुन्हा नोंद झालाय त्या संदर्भामध्ये तपास अधिकारी आहेत. तर मग इथं न्याय मिळेल का? काय सांगाल? 100% न्याय मिळेल याबाबत एफ-डी-आयच्या कारवाईसोबत पोलिसही होते आणि त्यांनी दारूच्या अनुषंगाने पण त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन केलं होतं. पण इतर काही मिळून नव्हत्या आल्या वस्तू आणि आता जी काही फिर्याद दिलेली आहे त्यानुसार गुन्हा दाखल असून पुढील तपास चालू आहे. तर 100% पारदर्शक तपास होईल त्यामध्ये. टाकळी आजी परिसरामध्ये संदीप इचके यांच्या मुलाचं अपघाती निधन झालं. तर त्यांनी असा दावा केलाय, की यामध्ये घातपाताचा संशय आहे. खरं तर ज्यावेळेस त्याचा मृतदेह मिळाला, त्यावेळेस त्याचा चेहरा ओळखता येत नव्हता. सोबतचा त्याचा मित्र तो म्हणतोय, की त्याला काहीच झालेलं नाहीये, परंतु त्याला काही आठवत नाही असं त्याचं म्हणणं आहे. तो म्हणतो, "मला याबाबत आठवत नाही." ज्या मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते, तिच्यासोबत त्यानं लग्न केलं. तिच्या वडिलांनी त्या मुलीला रिटर्न नेलं आणि त्यानंतर त्यांच्याच घराच्या आसपास ही घटना घडते. तर काहीतरी संशयित वाटतंय का तुम्हाला? काय वाटतंय याबाबत? नाही, याच्याबाबत सविस्तर तपास केलेला आहे. हं. त्यांचे काही जे मुद्दे होते, ते सर्व काही आपण तपासलेले आहेत आणि जर त्यांच्या मनात शंका असेल आणि अजून काही मुद्दे असतील, तर ते येऊन सांगतील. आम्ही त्याचाही तपास करू आणि जो सोबतचा इसम होता, हं. त्यालाही मध्यंतरी त्याला मारहाण केली होती हं. आणि त्याचा व्हिडिओ काढून प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला होता वेगळ्या पद्धतीने. तर त्याच्याबाबत पण आपल्याकडे तक्रार दाखल आहे. तर याद्वारे मी त्यांना आवाहन करतो, की जर त्यांच्याकडे काही अतिरिक्त मुद्दे असतील, तर त्यांनी द्यावे. सर्व गोष्टीचा तपास होईल निपक्षपणे आणि काही अडचण असल्यास ते मला मला केव्हाही भेटू शकतात. त्यांना पूर्णपणे सहकार्य केलं जाईल. ओके. धन्यवाद सर. थँक